पुढली बातमी, महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली। शनिवारी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। महाराष्ट्रामध्ये 65.2% मतदान झालंय। 2019च्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये यंदा मतदानाचा टक्का वाढलेला आहे। महिलांनी मोठ्या प्रमाणावरती यंदा मतदान केलंय, त्यामुळे लाडकी बहीणमुळे महिलांच्या मतांचा महायुतीला फायदा होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे अशाच प्रकारची योजना आणण्याचं आश्वासन महाविकास आघाडीने दिलं। प्रति महिना 3000 रुपये महिलांना दिले जाणार असल्याचा शब्द महाविकास आघाडीने दिलाय। त्यामुळे महिला मतदारांनी कुणाच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकलं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तसंच यंदा मतदानाचा टक्का सुद्धा वाढल्याचं पाहायला मिळालंय। तर महाराष्ट्रातल्या मतदानाची टक्केवारी कशी वाढलेली आहे पाहूयात। 6 मुद्दे या संदर्भातले आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सक्रियपणे काम केलंय का? वोट जिहादमुळे ध्रुवीकरण झालं, त्यामुळे मतदानासाठी बाहेर पडलेत का? लाडकी बहीणमुळे महिला मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडल्या का? सोयाबीनसह इतर पिकांचे पडलेले भाव, आक्रोश व्यक्त करण्यासाठी मतदानाचा टक्का वाढला का? मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी गृह सोसायट्यांमध्ये मतदान केंद्राची उभारणी केली गेली। उमेदवार जास्त असल्यामुळे प्रत्येकानं मतदारांसाठी प्रयत्न सुद्धा केले। गावातले मतदार शहरी भागामधून आणण्यामध्ये उमेदवार यशस्वी झाले का?